पद्धतीने हे पण नमस्कार करा, तरच तो नमस्कार येईल, नाही तर नाही. मग आता दुसरा प्रश्न येतो की समजा सारंग पंडितांनी जर स्वतःहून उचलून न घेता आणि कोणाला सांगितलं असतं की समजा बाईसांना सांगितलं असतं किंवा नाथोबांना सांगितलं असतं किंवा वटवासानंच म्हटलं असतं ती पासवडी मी आहे ना प्रसादासाठी टाकली आहे, ती मला देऊन टाका, तर मग ती झाली असती का नमस्कारिक? म्हणे नाही. का? अथवा सेवकापासून घेतले तरी, अथवा सेवकापासून घेतले तरी, म्हणजे तिथे जो एखादी सेवक असेल त्या सेवकाला जर म्हटलं असतं सारंग पंडितांनी की ती पासवडी मला द्या आणि त्या सेवकांनी उचलून त्यांच्या हातात दिली असती, तर मग ती प्रसादाची झाली असती का? म्हणे ना, बिलकुल नाही. कारण देवाने काय सेवकाला म्हटलं होतं का द्या म्हणून? म्हणे बिलकुल नाही. म्हणून आपण स्वतःहून घेतलेलं तिथे नमस्कारिक नाही, किंवा दुसऱ्याकडून लाडी गोडी लबाडी म्हणून दे ना मला जरा मस्का बिस्का लावून म्हणून आपण त्या समोरच्याकडनं जर घेतलं असतं तर तरीसुद्धा त्यांच्यासाठी ती नमस्कारिक झाली नसती. कारण त्याला मुख्य हेच राहील की आमच्या देवाची आज्ञा नव्हती. आता समजा उदाहरण समजून घ्यावं लागेल की समजा एखादी सेवकाकडनं घेतलं, त्यांना म्हटलं की द्या आम्हाला, तरी ते नमस्कारिक नाही, तर ते कसं समजून घ्यावं? किंवा ह्याला एक विनियोग द्यायचा असेल तर, अथवा वाया जात असे म्हणून घेतले तरी 90, अथवा वाया जात असेल तरी घेतले तरी 90 म्हणे. आता हे कसं समजून घेण्याचं प्रयोजन तर समजायला लागेल. पुढच्या पक्षाला आपण थोडं मागे टच करावं लागेल. आमचे जे अरण्यग्रामला आहे, हे अरण्यग्रामला असताना